हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही नवीन आयडीला माझ्या खूप सपोर्ट करायला आहे. प्लीज असा सपोर्ट करा. फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा जाऊन. आणि यूट्यूबचं पण चॅनल बघा, माझं खूप कॉमेडी ब्लॉग असतात माझ्या यूट्यूबला. वैष्णवी लोखंडे नावानेच यूट्यूबला पण चॅनल आहे माझं. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगते, वातावरण असं झालं आहे ना, त्यामुळं म्हणजे बरोबर दिसत पण नाही आहे, अंधक दिसतंय. तर आजचा ब्लॉग काढण्याचं कारण मेन आहे, बोलताना थोडं अडकले मी, सॉरी. तुम्हाला मी दाखवते कारण काय आहे ब्लॉग काढण्याचं. तर आज मला आंबडून लक्ष्मण ड्युटी खूप लांबून भेटायला आले होते. त्यांनी माझ्यासाठी असं खूप भारी गिफ्ट आणले, तुम्हाला तर मी दाखवणारच आहे. त्या दिवशी पण योगेश लोखंडे भैया मला लातूरवरून भेटायला आले होते. त्यांनी पण माझ्यासाठी खूप भारी गिफ्ट आणलं. तर तुम्हाला मी त्यांनी आणलेलं गिफ्ट पण दाखवते. चला मग आता मी गिफ्ट दाखवते तुम्हाला, माझ्यासाठी काय गिफ्ट आणले ते. मला खूप आवडले दोघांचे पण गिफ्ट, आणि दोघांनी पण मला गिफ्ट दिल्याबद्दल त्यांचे मी व्हिडिओमधून आभार मानते. आणि मेन म्हणजे दोघं पण गडबड होती त्यांना दोघांना पण, त्यामुळे ते थांबू शकले नाहीत ब्लॉग बनवायला. तर लवकर आले, म्हणजे थोडं गडबड होती थोडंसं, त्याच्यामुळे ते लगेच रिटर्न गेले. तर चला दाखवते मी तुम्हाला त्यांनी माझ्यासाठी काय गिफ्ट आणले, आणि दोघांना पण दाखवते काय आणलेले ते. आणि मेन म्हणजे गिफ्ट आणण्याचं हे नाही आहे काही, की ते खूप लांबून मला भेटायला आले माझे फॉलोअर्स, आणि त्यांनी खूप सर्वांनी प्रेम दिलं. तुम्ही पण सर्वजणांनी खूप असं सपोर्ट करताय. आणि त्यांनी पण एक भाऊ म्हणून माझ्यासाठी खूप भारी गिफ्ट आणलं, आणि ते मला खूप आवडलं. मी चलत गेले त्यामुळे झालं. आणि काय झालं माहिती आहे का, म्हणजे मगाशी मला कंट्रोलच झालं नाही, मी ते गिफ्ट उकलून बघितलं. त्यामुळं नवरचं त्यांनी गिफ्ट आणलेलं, सरप्राईज आणलेलं मी अगोदरच बघितलं. पण म्हटलं चला आता एक ब्लॉग बनवा, म्हणून म्हणलं आता ब्लॉग काढावं तुमच्या सर्वांसाठी. ते पण एवढं लांबून आलेत म्हटल्यावर ते पण गडबडीने गेले, म्हणून चला म्हटलं दाखवते तुम्हाला माझ्यासाठी काय आणले ते. मला खूप आवडलं, आणि एवढं लांबून आल्याबद्दल. चला तुम्हाला दाखवते माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं. काय गिफ्ट आहे ते मला खूप आवडलं, आणि मला कमेंटमध्ये तुम्ही नंतर सांगा मला गिफ्ट कसं वाटलं माझं. हे बघा, हे गिफ्ट आणले माझ्यासाठी लक्ष्मण भाऊ ड्युटे अजून हे जण आले होते मला आंबडून भेटायला. त्यांना खूप गडबड होती त्याच्यामुळे ते गेले. हे बघा गिफ्ट, मला तर खूप आवडलं. मला कमेंटमध्ये नक्की सांगा गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला ते. आणि त्यांना सांगायचं म्हणजे एवढंच आहे, की लक्ष्मण भाऊ तुमचं गिफ्ट मला खूप आवडलं, आणि खूप लांबून आले तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आले, त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानते मी. आणि योगेश भाईंनी पण मला गिफ्ट आणले. तर योगेश भाईंनी आणलेलं गिफ्ट ना, ते लोखंडे साहेबांनी वर लावले, त्यामुळे मला काय काढताही नाही. मी जस्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला ते गिफ्ट नक्कीच दाखवन, कारण काय हे गिफ्ट पण खूप भारी आहे. बघा तुम्ही, मला तुम्ही एवढे इंस्टाग्रामवरून, पुन्हा फेसबुकवरून आणि यूट्यूबवरून एवढं खूप सपोर्ट करताय, आणि लांबून भेटायला येतात मला सर्वजण, त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. लक्ष्मण भाऊचे पण मी आभार मानते. गडबड असल्यामुळे ते गेले, कारण का त्यांना खूप गडबड होती, त्याच्यामुळे जाण्यात आलं त्यांचं. मला कमेंटमध्ये सांगा गिफ्ट कसं आटलं ते. आणि खरं सांगते तुम्हाला, गिफ्ट महत्त्वाचं नसते बरं का येण्यासाठी. माणसाला येण्यासाठी प्रेम आणि जिव्हाळा महत्त्वाचा असतो. आणि एवढे लांबून ते आमच्यासाठी 2 वेळेस आली मला भेटायला, त्याचाच मला खूप आनंद होतो आहे. त्यांना गिफ्ट आणलं त्याच्याबद्दल तर मी त्यांचे आभारी आहेच, खूप भारी वाटतं आहे म्हणून. आणि मेन म्हणजे सांगते, ते आले त्याच्यासाठीच खूप भारी वाटलं मला, कारण का एवढ्या लांबून कोणी कुणासाठी येत नाही, पण त्यांनी एक बहीण म्हणून धरलं मला ना. एवढ्या लांबून माझ्यासाठी आले, कामातून वेळ काढून. लय लांब आहे त्यांना यायला आंबड आमच्या गावापासून. कमीत कमी 100-150-200 किलोमीटर असतात, मला पण एवढं सांगता येणार नाही, पण तरी पण ते आले माझ्यासाठी. त्यांना खूप हे होतं, उभी आली आणि उभी गेले, त्यांना पण गडबड होती त्याच्यामुळं. पण जाईनात का तसा विषय नाही काही. नेक्स्ट टाईम मला ते नक्की भेटायला येते, म्हणून मला त्यांनी प्रॉमिस केले. तर ते प्रॉमिस पाळते ना असं मला पण वाटते. तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं गिफ्ट तुमच्यासाठी आणलेलं. मी तुमच्या कमेंटची वाट बघते.